माझं नाव संभाजी विश्वासराव गरुड. मी बेलसर येथील रहिवासी असून पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील रहिवासी आहे. माझा मोबाईल नंबर 9822778156. 21 मार्चला श्रीकर सीडची श्री ऑरेंज व्हरायटी ची रोपा अगोदर नर्सरीमध्ये तयार केली. नर्सरीतली रोपा म्हणजे 21-22 दिवसानंतर ती रोपं लावली. 21 मार्चला माझी लागवड मी 21 मार्चला केली. याच्यात टोटल 5000 रोपं बसलेली आहेत ह्याची. पण माझं इंटरक्रॉपिंग असल्यामुळं याचं स्पेसिंग जादा आहे. म्हणजे जवळजवळ त्या ह्याच्यातलं अंतर 6 फूट आहे आणि ह्याच्यातलं म्हणजे 6 फुटावर लावलेली आहेत मी. तर ह्याचा आता बरोबर 50व्या दिवशी तोडा झाला, पहिला तोडा. त्याच्या अगोदर कळी वगैरे मी खोडून काढली होती. त्याच्यामुळं हाईट बऱ्यापैकी चांगली आली झाडांना आणि सगळी फुलं म्हणजे एकदम 3 दिवससुद्धा ह्या फुलाला काहीसुद्धा होत नाही, कुठं क्रॅकिंग नाही किंवा हे निघत नाही. याचे जे पेटल्स आहेत ते फार फुलाच्या याच्यापर्यंत चिकटलेले आहेत. त्याच्यामुळं फूल फुटण्याचा अजिबात संभव येत नाही. आणि आत्तापर्यंत म्हणजे प्रत्येक तोडा जवळजवळ 400-500 किलोच्या दरम्यान आत्तापर्यंत 1200 ते 1300 किलो तिसरा तोडा झालेला आहे. आता चौथा तोडा करायचा आहे मला. तर पहिले स्टार्टला 40-50 रुपयाच्या दरम्यान किलोला बाजार होता पुणा मार्केटला. नंतर मग 70-80 रुपयापर्यंत तो झाला. आणि मी फुलवाल्याला म्हणजे इथं स्थानिकमध्ये पाऊस असल्यामुळं मला पुण्याला मार्केटला पाठवून आला नाही, माल भिजलेला असायचा. परंतु इथल्या स्थानिक फुलवाल्यांना 50 किलो दररोजचा लागायचा. त्यांना 50 किलो तोडून द्यायचो मी आणि तो सकाळी लवकर तोडून मग म्हणजे पूर्ण पाणी निथळल्यानंतर त्याला हे करायचं. तर त्यांनी पण 60-70 रुपये त्यावेळी बाजार दिला. आता 50 रुपयाच्या दरम्यान पुणा मार्केटवाले. आणि फूल एवढं घट्ट असल्यामुळं हरवालेसुद्धा रोजचे सांगतात की एवढे किलो द्या, तेवढे किलो द्या. त्यानंतर मार्केटलासुद्धा दलाल विचारतात की आता परत म्हणजे पाऊस उघडला का, चालू कधी होणार. तर माझ्या दृष्टीने तरी मी आत्ता प्रत्येक वर्षी माझी फुलाची लागवड होती. वेगवेगळ्या व्हरायटीची ट्रायल घेतली, परंतु ही व्हरायटी मला एकदम चांगली वाटली. फुलगट्ट असल्यामुळं आणि 2-3 दिवस काही होत नाही. कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव जास्त याच्यावर होतच नाही. कारण मला तर काय ह्याच्यावर फवारणी म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त एकच फवारणी केली. याच्यापेक्षा मला काही वेगळं करावं लागलं नाही. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की बाकीच्या एवढ्या कंपन्या आहेत त्याच्यातून म्हणजे आपण अगोदर केल्यानंतर सांगतो त्याच पद्धतीने. म्हणजे मी कृषी विभागात सुद्धा नोकरीला असताना मी स्वतः ट्रायल घ्यायचो आणि नंतर मग शेतकऱ्यांना सांगायचो. तशी माझी एक विनंती आहे की बाबा हे श्रीकर सीडचं श्री ऑरेंज खूप छान व्हरायटी आहे.